घरेलू कलह में बहनोई ने जानलेवा हमला कर दिया। कलमना थाने में प्रकरण दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। सोमवार को अदालत में आरोपी को पेश किया गया। जख्मी जितेंद्र विश्वकर्मा वांजरा देवी नगर निवासी है। आरोपी उसका भाई बहनोई रितेश श्यामलाल माहुले बाबादीप सिंह नगर निवासी है। जितेंद्र फर्नीचर बनाने का काम करता है। उसकी बहन को उसका पति रितेश परेशान करता है। शराब पीकर आए दिन उसके साथ मारपीट करता है, इसलिए वह बच्चों के साथ भाई जितेंद्र के पास आकर रहने लगी। 24 फरवरी को रात करीब 9 बजे रितेश पत्नी बच्चों को लेने जितेंद्र के घर आया। जितेंद्र ने उसे दूसरे दिन सुबह आने के लिए कहा। इस बात को लेकर उनमें विवाद हो गया और हाथापाई हो गई। जितेंद्र के घर में मौजूद फर्नीचर का काम करने वाले 2 मजदूर और जितेंद्र की पत्नी रूपा बीच बचाव करने दौड़े तो रितेश ने जेब से फोल्डिंग वाला चाकू निकाला और जितेंद्र के पेट में घोंप दिया। जितेंद्र गंभीर रूप से घायल हो गया। उसे मेयो अस्पताल में भर्ती कराया गया है। रूपा की शिकायत पर कलमना थाने में प्रकरण दर्ज कर रविवार को रितेश को गिरफ्तार कर लिया गया। पोलीस स्टेशन मध्ये आपण एक अपराध क्रमांक 112/24 दाखल केलेला आहे। 25 तारखेला आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये जे आरोपी आणि जखमी आहेत हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत। त्यामधला जो आरोपी आहे तो एक रितेश माहुले म्हणून, तर तो कपिलनगर भागातील रहिवासी आहे। तिथून तो आपल्या एरियामध्ये आला होता कारण की त्याची पत्नी इथे राहत होती तिच्या भावासोबत। जितेंद्र विश्वकर्मा म्हणून आहे त्यांचं नाव। तर इथं आल्यानंतर त्या दोघांमध्ये काही घरगुती कारणावरून वादविवाद झाला आणि त्यामुळे रितेश माहुले या आरोपीनं त्याच्याकडे जो त्याच्या किचनला लागलेला फोल्डिंगचा चाकू होता तो त्याने काढला आणि यातील जो जखमी आहे जितेंद्र विश्वकर्मा ह्याच्या पोटामध्ये मारला आणि त्यामुळे त्याला जखम झाली होती। त्याला आपण तात्काळ रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे। तसेच त्याच्यावर उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि आपण जो जखमी आहे त्याचे पत्नीचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम 326, 323 आणि 504 ह्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आरोपीला सुद्धा आपण अटक केलेली आहे आणि पुढील तपास हे श्री रामलोड साहेब करत आहेत। महाराष्ट्र टीव्ही 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।